पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसाचाराचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी व पीए चंद्रनाथ रथ यांची बुधवारी रात्री मध्यमग्राम येथे गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार चंद्रनाथ रथ आपल्या खासगी वाहनाने जात असताना विना नंबर प्लेटच्या दुचाकीवरून आलेल्या हेल्मेटधारी हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग केला। दोहाडिया येथील वर्दळीच्या ठिकाणी गाडीला ओव्हरटेक करून थांबवण्यात आले आणि खिडकीच्या काचेतून अत्यंत जवळून अंधाधुंद गोळीबार करण्यात आला। हल्लेखोरांनी झाडलेल्या 4 गोळ्यांपैकी 3 गोळ्या चंद्रनाथ यांच्या छातीत, पोटात आणि डोक्यात लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालाय। या हल्ल्यात गाडीचा चालकही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर SSKM रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या हत्येच्या तपासात आता धक्कादायक आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर येत आहे। सुरक्षा यंत्रणांना घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांवरून या हत्येत ऑस्ट्रिया निर्मित ग्लॉक पिस्टल G43X या अत्याधुनिक शस्त्राचा वापर झाल्याचं निष्पन्न झालंय। भारतात या पिस्तूलची विक्री होत नाही, मात्र अलीकडेच भारत-पाकिस्तान सीमेवर अशा शस्त्रांची तस्करी उघडकीस आली होती। त्यामुळे हत्येचा मास्टरमाइंड आणि शस्त्रांची रसद पाकिस्तान व बांगलादेशातील नेटवर्कशी संबंधित असल्याचा संशय बळावला आहे। भाजपने या हत्येमागे थेट तृणमूल काँग्रेसचा हात असल्याचा आरोप केलाय, तर TMCने या घटनेचा निषेध करत CBI चौकशीची मागणी केली आहे। चंद्रनाथ रथ हे उत्तर 24 परगणा जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक बांधणी करणारे मुख्य रणनीतिकार असल्याने त्यांची हत्या हा राजकीय कट असल्याचा दावा भाजप नेत्यांनी केलाय। पुलिस का डिजिटल 2-3 दिन रेकी करके फुल्ली प्री प्लान मर्डर हम लोग बहुत पेनफुल हार्ट में ये जो मर्मांतिक हादसा हुआ इसका निंदा करने का कोई हादसा हम लोग का पास कुछ ना कुछ प्रूफ को मिला है। पुलिस ही कार्रवाई करेगा, DGP देख रहा है।